नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात MM न्यूज डिजिटल चॅनल। मित्रांनो, आज आपण उपस्थित आहोत प्रभात टॉकीज गोंदे या ठिकाणी उपस्थित असण्यामागचा उद्देश मित्रांनो, आज दिनांक 15 मे 2025 या रोजी प्रभात टॉकीज गोंदे या ठिकाणी फुले चित्रपट हे मोफत दाखवले जात आहे। विशेष म्हणून मित्रांनो, शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख श्रीमान्य पंकजी यादव यांच्या मार्फत हे फुले चित्रपट जे आहे हे गोंदियाच्या जनतेला मोफत दाखवले जात आहे। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊ ह्या आयोजनाविषयी, ह्या आयोजनाच्या मुख्य आयोजकांकडून। मी मयूर संसुरे आपल्या सोबत आता उपस्थित आहेत ह्या आयोजनाचे मुख्य आयोजक शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख श्रीमान्य पंकजी यादव। सर, ह्या आयोजनाचा मुख्य उद्देश काय आहे? गोंदियाच्या जनतेला फुले चित्रपट दाखवण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम जय महाराज जय ओबीसी। हे आज जे पिक्चर आहे फुले हा गोंदियाला लागलेली आहे, पिक्चर आम्ही मुक्त दाखवून राहिलो। आजचा याचा उद्देश फक्त इतका आहे की जे महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे जे दैवत आहे, कारण की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी एक शिक्षाचा असा मार्ग दाखवलेला आहे की बहुजन ओबीसी लोकांना की शिक्षा कसं पाहिजे, शिक्षण नाही राहिली असती तर आज जे आमचे देशाचे राष्ट्रपती, कोणते आमदार खासदार, जे नगरसेविक आहे, आज जे कोणते शासकीय कार्यालयात प्रायव्हेट कार्यालयात म्हणजे जे महिला समोर येत आहे, त्याच्या मेन जे कारण आहे की क्रांतिकारी माँ सावित्रीबाई फुले। काऊन की ज्यांनी आपल्या दुःखाच्या वेळी, आमच्या ज्यावेळी दुःख होता ओबीसी बहुजनावर, त्यावेळी त्याने शिक्षाचा एक जो खरा एक इतिहास रचलेला आहे पूर्ण देशात। ते महिला कसं सामोर बनवायचे आहे आणि जे बहुजन ओबीसीच्या वर जे अन्याय होत होता त्या अन्यायावर कसं लढायचं त्याचा मार्ग दाखवणारे कोणी आहे ते क्रांतिकारी सावित्रीबाई फुले आहे, क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले आहे। आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज असे महापुरुष लोकांना या शिक्षाच्या माध्यमाने आणि त्याच्या काही मार्गदर्शनाच्या माध्यमाने शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुषांना या मार्गच्या प्रमाणे फुले साहेबांनी आम्हाला शिक्षा ग्रहण करण्याचा जो उद्देश दिलेला आहे, मा सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला महिलांना सामोर बोलण्यासाठी शिक्षा दिलेली आहे। आता जे शिक्षाचे प्रमाण आमच्या देशात, राज्यात आणि सर्व जिल्ह्यात जे आता जे प्रायव्हेटेशन होत आहे, शिक्षण नाही भेटले, जेवण नाही भेटले चालतात, पण माणसाला शिक्षण भेटलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललं होतं, शिक्षा बागिनीचा दूध आहे, जे पितील ते गुर्रवतील। त्या शिक्षेचं आमच्याकडे आता प्रायव्हेटेशन झालेलं आहे आणि शिक्षण राहिला पाहिजे। आता आमची सर्वची मान्यता आहे, आमचे हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हा बहुजन ओबीसी आणि शिक्षा आरोग्य याच्या माध्यमाने समोर वाढला पाहिजे, आमचा महाराष्ट्र वाढला पाहिजे, आमचा देश वाढला पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र मिळून शिक्षाच्या मार्गाने चालला पाहिजे यासाठी। आणि आमचे ओबीसी बहुजन लोकांना आपलं पाहिजे की शिक्षा आपल्याला ग्रहण केली पाहिजे आणि आमचे लहान बाळ आहे, मुळे आहे, मुडी आहे, त्याला शिक्षा ग्रहण द्यायला पाहिजे। आणि शासनाने जे आम्हाला शिक्षणाचं वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहे, त्याच्या आम्ही त्याला जो आमचा भ्रष्टाचार जो होत आहे, आमच्या अन्याय होत आहे त्या विरुद्ध लढण्याचे आमचे प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि फुले साहेब महाराज जे क्रांतिकारी, त्याच्या मार्ग कसं आपण जे विसरत आहे त्याला आपण नंतर आपण सामोर येऊ। आमचं लढण्याचं आहे, लढायचं नाही आणि वळायचं आहे, त्यात मागे होण्याचं नाही, यासाठी आम्ही निःशुल्क मध्ये आम्ही दाखवून राहिलो। ठीक आहे, धन्यवाद सर। खूपच चांगला आणि खूपच चांगला क्रांतिकारी उद्देश जो आहे तो तुमचा आहे। संपूर्ण गोंदियाच्या जनतेकडून मी ह्या तुमच्या कार्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो सर, धन्यवाद। कसं वाटलं सर चित्रपट तुम्हाला? चित्रपट तर एकदम छान आहे। सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि समाजाला शिकवण दिली की धर्म, जाती भेद आणि कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व दिलं आहे। आणि शिक्षणाचे दार सर्व स्त्रियांसाठी, मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी, सर्वांसाठी शिक्षणाचे दार त्यांनी खुले करून दिले। त्यांनी आपलं पूर्ण जीवन आयुष्य त्यामध्ये घालवलं, स्वतःचा स्वार्थ काही केला नाही। सर, स्त्रियांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनाकडून काय शिकायला पाहिजे? स्त्रियांनी हे शिकायला पाहिजे, जसं सावित्रीबाईंनी केलं त्याप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा समर्पित असायला पाहिजे शिक्षणाप्रती, समाजाप्रती, माणुसकीप्रती आणि आपल्या मुलांप्रती
आपले मुलं म्हणजे देशाची मुलं म्हणजेच आपले मुलं असं मानलं पाहिजे. कसं वाटलं मॅडम तुम्हाला चित्रपट? खूप छान वाटलं आहे. त्याच्या पिक्चर मध्ये पाहून खूप काही शिकण्यासारखं आहे. मुलींना म्हणजे हिंमत देण्यासारखा मूवी आहे. खूप छान वाटलं. लोकांनी हे चित्रपट बघायला पाहिजे की नाही बघायला बघायला पाहिजे. जास्तीत जास्त गर्दी पाहिजे. ह्या चित्रपटामध्ये सर्वात जास्त कोणत्या घटकावर भर देण्यात आले? कोणत्या घटक? शिक्षणावर भर दिला आहे. मुलींच्या शिक्षणावर. महात्मा ज्योतिबा फुले जी और सावित्रीबाई फुले जी इनने हमारे लिए जो त्याग, स्त्री के लिए जो त्याग, तपस्या और ये किए, इनको जाया न जान दे और इनके जीवन चरित्र को इनसे कुछ सीखे. और सभी स्त्री और महिला से मैं ये कहना चाहूंगा कि ये ज्यादा से ज्यादा शिक्षा का ये करे, ग्रहण करे और देश को आगे बढ़ाए और अपने बच्चों को आगे बढ़ाए. यही मैं सबसे नम्र निवेदन करता हूँ और ज्यादा से ज्यादा ये अपने बच्चों को पिक्चर दिखाए. इस मूवी का हमारे समाज के ऊपर क्या असर गिरेगा? आपको क्या लगता है, नकारात्मक असर गिरेगा या सकारात्मक असर गिरेगा? इस मूवी का नकारात्मक बोलने से कुछ ही नहीं होगा, इसका सकारात्मक ही असर होगा, क्योंकि ये शिक्षा के लिए और वो सभी महिलाओं के लिए है, सभी स्त्रियों के लिए है, सभी के लिए है. इसमें कोई नकारात्मक का सवाल ही नहीं पैदा होता. पिक्चर बहुत अच्छी है. उन्होंने अपने महात्मा राव ज्योतिराव फुले, उन्होंने सत्यशोधक की स्थापना की, उनके बारे में बताया है और शिक्षा के बारे में प्राप्त उसके बारे में बताया है कि अपनी शिक्षा कैसे प्राप्त करनी चाहिए उसके बारे में. और बाकी पिक्चर बहुत अच्छी है. ज्योतिराव फुले ने और सचमुच उनकी पत्नी ने बहुत योगदान दिया, हमारे देश की लड़कियों को आगे बढ़ाया और सचमुच इसके कारण हमारे देश में बहुत ही उन्नति हुई है. तो उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. जय हिंद. कैसी लगी मैम आपको? पिक्चर तो बहुत अच्छी है, सभी ने देखना चाहिए. पिक्चर से लोगों को प्रेरणा मिलेंगी आगे क्या करना चाहिए और हमें भी इस तरह से आंदोलन में शामिल रहना है. क्या सीखने को मिला आपको इस मूवी से? इस मूवी से सीखने मिला कि हमको समाज के लिए क्या करना चाहिए. सिर्फ अपना ही जीवन नहीं, अरे अपने जीवन को नहीं देखना चाहिए, तो समाज के लिए भी कुछ करके आने जाना चाहिए. बस खाओ पियो एक दिन निकल जाओ, वो आने हमारे लिए जरूरी नहीं है. क्या महात्मा फुले के विचारों को क्या आप ग्रहण करते हैं? जी हाँ, ग्रहण करते हैं हम. कशी वाटली? कसं वाटलं तुम्हाला? पिक्चर तर खूप चांगले वाटले. जे सावित्रीबाईने मुलींच्या शिक्षणासाठी केलं, त्यातून मुली आज समोर चालल्या आणि प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपलं नाव कमावलेलं आहे. लोकांना जागृतता भेटते की कशा प्रकारे मुलींनी समोर यावं आणि जागृत व्हावं आणि आपली जे एकजूट आहे समाजाची ते दाखवावं. ब्राह्मण समाजातून कसे बाहेर निघाले त्याविषयी माहिती मिळाली पिक्चरद्वारे. चित्रपट खूप छान वाटला. आजच्या पिढीसाठी हा चित्रपट खूप महत्वपूर्ण आहे. धन्यवाद. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय हो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय. जय ज्योती, जय ज्योती, जय ज्योती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विजय हो. जय ज्योति, जय क्रांति. समाज उनके खिलाफ था, वो खिलाफ को एक साथ लाने के लिए इन लोगों ने और न्याय दिलाने के लिए इन लोगों ने बहुत संघर्ष करे. वही में एक सावित्रीबाई की बहुत अच्छी हरीश है. सावित्रीबाई फुले जैसी ये आज के बच्चे लोगों ने और सभी युग लोगों ने वैसी सावित्रीबाई फुले ने जैसे संघर्ष करी है, वैसी अपन ने भी संघर्ष करना चाहिए और आगे बढ़ना चाहिए. जय सावित्रीबाई फुलेंचा.